नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आज आपण पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूटची कटिंग आणि त्याची फुलकळीचा काय म्हणजे कसं त्याला जोपासना केली जाते त्या फळाची त्याची आणि मार्केटिंग विषयी याविषयी आपण देशमुख सरांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव दीपक शंकरराव देशमुख. मी मूळचा राहणार मायनी. हा माझा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे तो कानकात्रे, मुक्काम पोस्ट कानकात्रे, मसवड रस्त्याच्या शेजारी. तुम्ही राहायला मायनीत आहे पण कानकात्रे तुमची शेती आहे. जमीन खरेदी करून ही लावलेला आहे ड्रॅगन फ्रूट. किती आहे प्लॉट हा तुमचा? हा प्लॉट आपला आता चालू हार्वेस्टिंग चालू आहे तो 3.5 एकराचा प्लॉट आहे आणि नवीन लागवड आहे ती 1.25 एकराची आहे. सर, तुम्ही कोणत्या व्हरायटीचं केलेलं आहे? म्हणजे आता माझ्याकडे व्हाईट, रेड व्हाईट आहे, रेड आहे, जम्बो रेड आहे. ह्या 3 व्हरायटी मी डेव्हलप केलेल्या आहेत. 3 व्हरायटी केलेल्या आहेत. आणि शॅम्पलसाठी म्हणून व्हिएतनामी रेड आणि व्हिएतनामी व्हाईट अशा टोटल 5 व्हरायटी माझ्याजवळ आहेत. आता 5 व्हरायटी आहेत. फक्त त्याच्यामधले 3 मी फक्त डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे आपण हार्वेस्टिंगसाठी डेव्हलप झालेले आहेत. होय का? आणि ही आता जी बाग आपण ज्या बागेत आता उभा आहोत, ही किती वर्ष झाले तुम्ही सर बाग लावून? हा प्लॉट माझा 5 वर्षाचा आहे मॅडम. 5 वर्ष झाले? 5 वर्षाचा आहे. याचं आता ह्या वर्षीचं 3रा लॉट चालू आहे. आता हा 3रा हार्वेस्टिंग चालू आहे ह्या वर्षीचा. आता म्हणजे फळ लागल्यापासून 3रा चालू आहे. 3ऱ्यांदा कटिंग चालू आहे आता मालाच. होय का? सर, आतापर्यंत म्हणजे मार्केटिंग कसं असतं? ह्याला तुम्ही तोडून मार्केटिंग करण्यापर्यंत ते कशी प्रोसेस राहते? ह्याचं कसं असतं मॅडम की आपण माल पिकवला तर विकता आला पाहिजे आपल्याला. हो, भरपूर शेतकऱ्यांना पिकवता येतं परंतु विकता येत नाही. हा मार्केटिंग पण जमणं ते पण खूप महत्त्वाचं. त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे मार्केटिंगला, आम्ही सातारा, वडूज, कोरेगाव, विटा, कराड इथं जे हातगाडीवाले विकत बसतात लहान लहान व्यापारी, त्यांचं कॉन्टॅक्ट केलेलं आहे. आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये रोज डेली राहून सर्वांची फोनवरून ऑर्डर घेतो आपण. आणि सर्वांना माल इथं आपण जेवढं ज्याची क्वांटिटी हवी आहे, कोणाला 50 किलो, कोणाला 200 किलो, कोणाला 100 किलो, ह्याच्याप्रमाणे आपल्या गाडीमधून आपण ते हार्वेस्टिंग करून पॅकिंग करून त्यांना ते जाग्यावरती पोच देतो. म्हणजे आणि त्यातून राहिलेला माल आहे तो आपण मार्केटला पाठवतो. कधी पुण्याला पाठवतो, कधी अहमदाबाद आहे, मेंगलोरचे व्यापारी आहेत आपल्याजवळ. मग ते येऊन घेऊन जातात की ना आपल्याला इथून पाठवायला लागतं. आता ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था झालेली आहे. त्यांची ऑर्डर आली की त्यांचं ऑनलाईन पेमेंट घ्यायचं आपल्या खात्यावरती. त्यांना माल आपण पॅकिंग करून बसमध्ये जिथं जिथं सुविधा आहे तिथं पाठवून द्यायचं. तर अशा प्रकारे आहे. आणि आता तुम्ही मला सांगितलं आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि फुलकळीत पाऊस असं म्हणजे पाणी गेल्यानंतर जे खराबी होती फळांची, ते तुम्ही मला सांगा ना, दाखवा जरा मला की कसं असतंय ते. आता हे कळे बघा, ही कळे आहे, ही ज्यावेळी उमलते फुल त्यावेळी हे ब्रह्मकमळ असतं त्याप्रमाणे असतं. हे ब्रह्मकमळागत असं पसरलेलं असतं. रात्री 12ला उमलतं आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते मावळा सुकायला चालू होतं. तर आम्ही हे काय करतो, ते पाणी जाऊन आतमध्ये फळ नसतात तर तुम्हाला ते फळ नसलेलं दाखवतो. ह्याच्या अगोदर समज तुम्ही फळ बघू शकता की हे असं नासलेलं आहे. तर ते असे तसं कळी गळते म्हणायचं त्याला. होय का? हे नुकसान झालंय, हे आपलं लॉस मध्ये आहे. म्हणजे हेच ना लक्षात आलं पाहिजे हे शेतकऱ्याच्या की जर समजा कोणी नवीन लावायचं म्हटलं तर हे असं जर पावसाचं पाणी शिरलं तर हे अशा प्रकारे फुलकळी नासू शकते. एक फळ जाणं म्हणजे आज 60 रुपये. आज ह्याची क्वालिटी पाहिली तर अर्धा किलो हे फळ कमीत कमी 600 ग्राम वजनाचं आहे. कमीत कमी हातात घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो 600. बरोबर आहे. हे फळं पण खूप मोठी दिसतात. मी आतापर्यंतचे प्लॉट्स बघितले पण एवढी मोठी फळं नाहीत बघितली. असं काही वेगळं तुम्ही काय केलंय का बागेसाठी? केलंय ना. काय केलं तुम्ही असं? मी यातला शेण स्लरी वापरतो, जीवामृत गोमूत्र म्हणतात. गोमूत्र, गूळ, शेण, डाळीचं पीठ वगैरे ह्याला 8 दिवस कुजवून ह्याला टाकलं जातं. जीवामृत तयार करून वापरलं जाते. नंतर तांदळाची पण तशी स्लरी केली जाते. तांदूळ, गूळ, ताक, हे जैविक जेवढं होतं देता येईल ना तेवढं ह्याला दिलं जाते. त्याच्यामुळे साईज येते, शायनिंग येते आणि साईज पण होते आणि मालाची टिकवण क्षमता वाढते.
म्हणजे ह्याच्यातून सरांनी तर आपल्याला हे सांगितलं की फुलकळी आपली टिकवण्यासाठी पण आणि काय केलं फुलकळी पाहिजे? टिकवण्यासाठी आम्ही काय करतो, आता हे मावळलेलं आहे, हां. आमच्याकडे आज हार्वेस्टिंग चालू असल्यामुळं 1 दिवस लेट 2 दिवस लेट हे फक्त आहे ना, हे पुढचं हे काढून टाकायचं. हां हां हे पाठीमागं फळ म्हणजे फळ खराब होण्याचा याचा विशेष मिटतोय. हां हां म्हणजे हे वेळेत हां, असं हे वेळेत झालं उकळल्यानंतर पाहिजे. वेळेत ते झालं तर फळ तुमचं खराब हां. होणार नाहीये, लॉस होऊ शकत नाही आपला. लॉस होऊ शकत नाहीये. अन्यथा शेतकऱ्यांचा इथंच कमीत कमी ह्याच्यामध्ये हे गेलं तर अख्खी बाग कळी ड्रॉप करते, नाचते, आळी होते. हां त्याच्यामुळे ह्याचा स्प्रेचा खर्च वाचतो. हां हां. म्हणजे स्प्रेचा खर्च अगदी कमी खर्चात म्हटलं तरी चालेल की कमी खर्चच कसा नाही आहे मग. खर्चच करायला लागणार नाहीये जर अशा प्रकारे फुलकळी तोडली तर तुम्हाला खर्चच काय होणार हो, नाही. खर्चच होत नाही. हा, हे काढण्याचा खर्च आहे आपला. की फॅमिली मेंबरच तुम्ही म्हणजे घरातलीच माणसं सगळी की काम आता करताय त्याच्यात. मला आमच्या आई आहेत, आमच्या मिसेस आहेत, आमचे चिरंजीव आहेत, हां हां समर्थ, अनिशा मॅडम, आई, आमचे काका आहेत, हे अण्णा, ह्या सर्वांची पहिल्यापासून साथ असल्यामुळे मी इथपर्यंत आलोय आज. होय. नाही, आणि हे सगळेजण ते आपलं घरचं स्वतःच असल्यागत करतात ना. हां म्हणजे फॅमिली मेंबर्स म्हटलं तरी हां. म्हणजे फॅमिली घरगुती मेंबरच चालूच आहेत. आहे ते तुमचं एक छोटंसं कुटुंबच म्हणायचं. छोटंसं कुटुंब आहे आणि अशा प्रकारे तर आहे तुमचं चालू. आणि की आता बाकीचं जे म्हणता तुम्ही की मालाचा भावात काय बदल आहे का? तुम्ही आता हा, आहे 4-5 ना, आहे प्रकार ना, केलेले आहेत. आहे ना. काय बदल आता हे वरून रेड आहे परंतु आतून व्हाईट आहे. वाईट आहे. हा, तर आता हे 100 ते 120 रुपये जाते हां हे किलो. हां आणि रेड जे आहे म्हणजे वरून लाल आणि आतून लाल. हां. सर शक्यतो सगळे लालच असतात ड्रॅगन फ्रूट. वरून लाल असतात ना. हा वरून लालच हा, असतात पण परंतु तो आतून पण लाल आणि white आतून व्हाईट. अशा तुम्हाला आता मी दाखवतो. हम्म. आपण शेडवरती गेलो ना, कापून आपण तुम्हाला दाखवतो, तुम्ही दाखवा ते. हां हां. तर याचा 100 ते 120 रुपये आत्ताचा रेट आहे. आणि ते आणि दुसरं ते रेटचा आहे ना, त्याचा 140 ते 180 रुपयेपर्यंत आत्ता मार्केट चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मार्केटला जर अवेलेबल माल जास्ती झाला तर रेट कमी जास्ती होतो. कमी जास्त म्हणजे कितीपर्यंत कमी येतो आणि वाढला तर कितीपर्यंत असा वाढतो अंदाज? पुढं मागणी असण्यावर असते. वाढला तर मला आत्ता मी ह्या वर्षीसुद्धा 230 रुपयांनी रेट घेतलेला आहे. 230 रुपये. हां, रेटचा. रेट. आणि याचा 150 रुपयांनी घेतलेला आहे ह्या वर्षी, याच्या अगोदरचा. आता गेल्या वेळेस जे माझा शिल्लक राहिलेला माल आहे मी 120नच टोटल मार्केटला घातलेला. तुम्हाला लावल्यापासून आता हे तुम्ही पोलचं पण म्हटला की अक्षरशः पोल सुद्धा सरांनी खूप स्वतः बनवलेले आहेत. स्वतः तयार केलेले सगळं आहे. मॅन्युफॅक्चर आमचं स्वतःच आहे. होय का? थोडा लॉस झाला तर चालेल, परंतु कसं होतं, मार्केटमधून घेतल्यानंतर आपण व्यापाराकडून घेतो त्यावेळेस 2 रुपये जादा मिळवण्यासाठी आज वाळूचं हे असल्यामुळं, कमतरता असल्यामुळं कोणी डस्ट वापरतं, कोणी वाळूचं. आपल्याला वाळूतले पोल पाहिजे होते, तर आपल्याला ते 100% गॅरंटी नसल्यामुळं पूर्ण मिळतील. त्याच्यामुळं आपण ते स्वतःच बनवलेले आहेत, पोल, खिडकी आणि रिंग. आता जे नवीन हे आहे त्याची रिंग पण आपण बनवलेली आहे. स्वतःच हां. बनवले म्हणजे बाहेरून चांगला मिळत नाहीये म्हटल्यानंतर सरांनी आपल्याला स्वतः- पोल आणि खिडकीची लाईफ आहे, त्याच्यावरती ह्या फळपिकाची लाईफ आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर म्हणजे मेन स्ट्रक्चर खिडकी आणि पोल आहे. होय का? म्हणजे झाडाचं असं काय नाही का की ते किती वर्ष लागणीपासून किती वर्षापर्यंत त्याला झाड चालतं? मर नाहीच तशी. आपल्याकडून जर काय झालं तरच, नाहीतर ते मरतच नाही. जंगली झाड आहे. हो जंगलीच आहे की ते निवडुंगासारखं. निवडुंगातलंच प्रकार आहे. निवडुंगातलाच हा वेगळा प्रकार हा आहे. हे केलेला काय म्हणतात ते, निवडुंगाचे क्रॉस व्हरायटी ही नवीन. क्रॉस व्हरायटी आहे. तर मग पोलवर माल टिकला जातो, बाग किती वर्ष चालते? याला कमीत कमी 15 ते 20 वर्ष काहीच होत नाही. द्राक्षी बागेसारखंच आहे. द्राक्ष बागेसारखंच 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष याची लाईफ आहे. आणि जसं आता तुम्ही म्हटलं की 15 ते 20 वर्ष आपल्या जोपासण्याच्या ह्याच्यावरती हां, राहते, तुमचे हां, पोल कसे उभे राहतात त्याच्या ह्याच्यावरती त्याच्या- राहणार. पोल मोडला, खिडकी मोडली की हा वेल गेला आपल्या कामातून, वेलवर्गीय झालं हो हे झाड. वर्गीयच आहे. त्यानंतर परत ते पोल आणि खिडकी उभा करायची आणि त्याच्यावर चढवायचं. ते हे जमिनीवरती येत नाही, याचं नुकसान होतंय. पाणी लागलं की फळ खराब होतंय, मग तुम्ही नाचतंय. हे लागण वगैरे केली सगळी झाली आणि आतापर्यंत तुम्हाला म्हणजे किती खर्च आणि तुम्हाला प्रॉफिट किती झालं?
आत्तापर्यंत प्रॉफिट तुम्हाला सांगू का मॅडम, आपलं ह्याला जैविक आणि हे असल्यामुळं जैविकला खर्च थोडा जास्ती येतो आहे. आपण आता औषध न मारण्यासाठी मी तुम्हाला ही कळी मोडून दाखवली. हो तेच की हां औषध फवारणी तर लागवड इथं आता हे माझे घरचे जेवढे लोक आहेत तेवढे हातानं काढतात. आता इथं मजुराचा खर्च कोण किती काम करतंय ते सांगता येत नाही. आलं लक्षात. हां, ते बरोबर आहे. आणि आणि- मजदूर आता भेटतायत कुठे, हां. मजदूर भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे थोडा जास्ती होतोय, फक्त मजुराचा खर्च होतोय थोडाफार. हम्म. पण बाकीचं स्प्रे वगैरे तुमचं वाचते त्याच्यामुळं. आणि ते जैविक पण मध्ये वाचतात तुम्ही आणि गोमूत्र स्लरी चांगल्या क्वालिटीचं हां. खायला मिळतंय. औषध फवारण्याचं खाण्यापेक्षा ते चांगलं- विना केमिकल तेच ना, बिना केमिकल खायला मिळतंय. याचा खर्च आता तुम्ही म्हणसाल तर आता स्लरी बनवली तर आम्ही मजुरांकरवीच याला घालतो, म्हणजे ओततो. त्याच्यामुळे तो खर्च वाढतो ना, मजुरी वाढते. नाही तरी पण तुम्हाला वर्षात आता हे आता- 5वं वर्ष आहे तुमच्या हां, बागेला, हां. तर एका वर्षात तुम्हाला ह्याला खर्च किती होतो? एका वर्षात ह्याला खर्च जर तसा काढला, मजूर, शेणखत आहे, होच की, कोंबड खत शेणखत आहे, आले, कोंबड खत हां. आलं, तुमचं जे हे बाकी सगळं सरासरी जीवामृत 1 लाख वगैरे रुपये घालताय. खर्च पकडा तुम्ही. 1 लाख रुपये 1 लाख रुपयेपर्यंत आणि तुम्ही उत्पन्न उत्पन्न अगदी कमीत कमी सांगतो 3 लाखापासून 5 लाखापर्यंत उत्पन्न याचं मिळू शकते. मागच्या वर्षी तुम्हाला किती मिळालं? मागच्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळं थोडासा माल खराब झाला आमचा, त्यामुळं सरासरी 4-4.25 लाखाच्या आसपास आम्हाला एकरी उत्पन्न मिळालं. आता या वर्षी तुम्हाला किती मिळालं असा अंदाज आहे? ह्या वर्षीची माझी अपेक्षा आहे 7 ते 8 लाख, 7 लाख रुपये तर याचे एकरी व्हायला पाहिजेत. हा, कारण मालाची साईज पाहिली तुम्ही. हो, आज तुम्ही फळं जर मोजले आतापर्यंत मी फुलकळी पण भरपूर दिसते बागेत, बघितलं तर फुलकळी पण 3 ते 4 लाख रुपयाचा आत्तापर्यंत माल गेलेला आहे माझा. आणि आत्ता पाठीमागून येणारा अजून कालावधी आहे. आता माल अजून बागेत आहे. प्रत्येक पोलवरती आत्ता 4 ते 5 किलो माल काढणीस आलेला आहे. आणि नंतर येणारा अजून 15 दिवसांनी येणारा हा माल असा 3 ते 4 किलो आहे. सर, ही फळ तोडल्यापासून आता समजा हे फळ आता तोडायला आलं, हे फळ आज समजा तोडलं तर किती दिवसापर्यंत हे चांगलं राहतं? हे बिना फ्रीजचं आहे. असं तुम्ही टेबलवरती घरात ठेवलं ना तर 8 दिवस याला काय होत नाही. 8 दिवस तुम्ही खाऊ शकता हे 8 दिवसानंतर. दिवस फरक आणि याला कुठं AC किंवा फ्रीज याचा सुद्धा वापर करायची आवश्यकता नाही. का आता हे जैविक आहे. जैविक आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्यामुळे याची टिकवण क्षमता जास्त आहे. म्हणजे थोडक्यात कसं आहे की देशी पहिले जी भाजी वगैरे हां, पण असायची, ती भाजी आपण घरी नेऊन धुवून ठेवली तर ती फुलायची, अशी म्हणजे ताजी असल्यासारखी दिसायची. अजूनही आणि दिसतात आता ना. जी फवारणीवाली भाजी आपण मेथीची घेतोय ती दुसऱ्याच दिवशी पेंडी अशी नाचल्यासारखी होते. ती रानभाज्या पहा ना तुम्ही, ज्या बिना केमिकलच्या आहेत त्या 8-8, 10-10 दिवस अजून जशाच्या हां, तशा तेच ना, राहतात. काही होत नाहीये भाजीना. पण केमिकलच्या असल्या हां. तर त्या दुसऱ्याच दिवशी ती पेंडी खराब होते, नाचते करायलाच ती. लागते. आणलं की लगेच ते केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. तसं ह्या फळाचं आहे जीवामृत, म्हणजे सरांनी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेती केलेली आहे आणि त्याच्यामुळे फळ खराब होण्याची शक्यता तर खूपच कमी आहे. खूपच कमी आहे. सर, आता हे तर झालं आपलं बाकीचं मार्केटिंगचं झालं, फळांचं झालं, आणि तुमची ही आता 5.25 एकर तुम्ही आता ड्रॅगन फ्रूटचं केलेलं आहे. तर सर, मार्गदर्शनासाठी काही शेतकरी तुमच्याकडे येतात का की आम्हाला मार्गदर्शन द्या, कसं करताय किंवा काय? हा, येतात ना, येतात. रोज 4-5 शेतकरी येतात, फुलं पाहतात, बघतात, बागेचं विचारतात. जे आहे त्यांना कोणाची लावायची इच्छा असेल त्यांना आपण मार्गदर्शन करतो. माल आणण्यापासून ते मार्केटला घालवण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन असते आपलं. रोपे देण्यापासून ते मार्गदर्शन संपूर्ण करतोय आपण. मार्गदर्शन हां मदत काय माहेचं रोपं बनवणार आहे का तुम्ही? हां, रोपं बनवतो ना मी. हां, ही मातृवृक्ष हा माल गेल्यानंतर, हा माल कटिंग केल्यानंतर ह्या काडीचीच रोपं बनवतो आपण. कारण हा मातृवृक्ष असल्यामुळं ह्याची काडी रोपं फेल जात नाहीत. मदर प्लांट पण मदर प्लांट थोडक्यात मातृवृक्ष आणि मदर प्लांट. तुमच्याकडून आपल्या भागातील शेतकऱ्यांना रोपं मिळू शकते? हां, माझ्याकडून रोपे देण्यापासून ते संपूर्ण माल काढेपर्यंत माझं मार्गदर्शन असतं, विकेपर्यंत. म्हणजे आणि लागणीपासून ते मार्केटिंग पर्यंत सर्व मार्गदर्शन रोपे असतं. म्हणा किंवा मार्केटिंग कसं होतंय सर, या सगळ्यापर्यंत तुम्हाला देशमुख सर माहिती देणार. समूहानं जर मार्केटिंग केलं तर आपला फायदा होतोय. अन्यथा व्यापारीच आपल्याला लुटते शेतकऱ्यांना. पण शेतकऱ्यांची जर एकी जर राहिली आणि मार्केटिंगला एकीने जर शेतकऱ्याचा जर पोहोचला माल तर काहीतरी म्हणजे 4 रुपये शेतकऱ्यांचा बेनिफिट होतोय ना. हा, तेच ना. कारण काय कुणी कुणाकडे असं वेगवेगळं देणं आणि एकत्र सगळ्यांनी एक भाव ठरवून देणं, हा मोठा फरक पडतो. जोडीला मार्केटिंग मध्ये आहेत का आता बागाशी आहेत? आहेत ना,
कोणत्या कोणत्या भागातले आहेत? मायनी मी आहे, हं. पिंगळीचे जगदाळे आहेत, हां. बिदालचे जाधव सर आहेत, हां. वांगीचे राजाराम देशमुख आहेत, तरसरचे थोरात आहेत, माळे आहेत. आम्ही सगळे असे हां तुम्ही सगळे मिळून असं मिळून- मार्केटला घालवता का? हां सगळ्यांनी आम्ही म्हणजे असं ग्रुप केलेलं आहेत. बाबा त्या भागातलेच आज सांगली ते तरसरचे आहेत, कराड भागातलं त्यांनी ते व्यापाऱ्यांच्या भेटी घेणे, हं. ऑर्डर घेणे. बाबा त्यांच्याकडे माल कमी असला ते ऑर्डर आम्हाला देतात. आमच्या आता मी वडूज आहे, दहिवडे आहे, कोरेगाव, विटा ह्या भागात मी गेलो तर मी ऑर्डर घेतो. या बागेमधला महत्त्वाचा मुद्दा आहे की मार्केटिंग. हां मार्केटिंग एकीनं होतं आहे. हे तर मेन पॉइंट आहे की त्याच्यामुळं- मार्केटिंग झालं तर ज्या भागातला जो शेतकरी आहे तो त्याच्या आम्हाला कस्टमरची वाट पाहायची गरज लागत नाही. कस्टमर आमच्याकडे येते. कस्टमर पोहोचतायत शेतकऱ्यांच्याकडे. आम्ही म्हणजे व्यापाऱ्याकडे जाण्याची आम्हाला आत्तापर्यंत गरजच लागलेली नाहीत. आत्ता माझ्याजवळ अहमदाबाद, मंगलोर आणि कर्नाटकची शिरगुप्पी तिघांची ऑर्डर आहेत ह्या मालाला. मी त्यांना कटिंग करून हार्वेस्टिंग करून त्यांना पॅकिंग करून देणार आहे. आता समोर तुम्ही आला की तुम्हाला हार्वेस्टिंग दिसेल, पॅकिंग. तर आता आपण आलेला आहोत ड्रॅगन फ्रूटचं पॅकिंग कसं करतात हे आपल्याला आता अण्णा माहिती सांगणार आहेत. अण्णा इथं कसं कसं चाललंय तुमचं पॅकिंग? ही कळ्या काढायच्या, पॅकिंग करायचं. प्रत्येकाला कळी असते का? हो असते प्रत्येकाला. प्रत्येकाला कळी असते, म्हणून ही आजीचं काम चालू आहे बघा. कळी काढायचे, हे कळ्या आहेत त्या काढून किती बसताय तो एका बॉक्स मध्ये अंदाजे? 18 बसते ती, 10 किलोचं बॉक्स असतं. 15 ते 18 हां बसतात. हां आणि कितीचं वजन किती याचं असतं पूर्ण? 10 किलो असतं. 10 किलोचं. हां म्हणजे 10 किलो मध्ये 15 ते 18 फळं बसतात. फळं पण खूप मोठी आहेत. आणि 2 प्रकारचं तुम्ही म्हटलं मला की ड्रॅगन फ्रूटचं पॅकिंग चालू आहे. दुसरं कोणतं आहे? ही काय लालचं आहे. लालचं हा म्हणजे हे लाल कलरचं आहे का? हा लाल कलरचं आहे. आणि हे व्हाईट ती मध्ये पांढरं आहे. हा आणि तुम्ही म्हटलेलं की आता तिन्ही पण केलेले आहेत ना? 3 नाही 2च आता आहे. ते तिसरा अजून याचायचं लावलेले आहे बाग. म्हणजे तिसरा पण कलर लावलेला आहे. हो. काका ह्याच्यात मला म्हणजे काय बदल राहतो का दरात किंवा वजनात असा हा काही फरक राहतो का? बदल असतो जरा. ह्याच्या दरात काय बदल आहे का? म्हणजे लाल- कुठलं कमी असतंय का? हे पांढरं कमी असतं, लाल जास्त असतं जरा. लाल महाग जातं का? हा आणि पांढरं कमी असतं जरा. पण ही लहान दिसते असं आणि कलरला पण खूपच. ते लाल असल्यामुळे ते लगेच उकाळतं, त्यामुळे ते ही साईज झाली की तोडावं लागतं. होय. खूपच छान. हे असं तर चालू आहे बघा, अण्णांचं पॅकिंगचं काम चालू आहे. आणि बघू शकताय तुम्ही कसं एकावेळी त्यांनी व्यवस्थित असे छान पद्धतीने ठेवले. एक फळ अर्धा किलोचं आहे. हा हा एक अर्धा किलोचा आहे. ते 500 हा ग्रामचं 500 आहे ग्राम. म्हटलं तुम्ही. हा आणि असं तर होय का? अर्धा ते पाऊण किलो आहे वजनाचं. आणि हे पुन्हा आता वजन करणार तुम्ही भरणार आणि हे भरणार आणि वजन तुम्ही करणार. काट्यावरती हो. वजन करून घेणार. हो. आणि पुन्हा पुन्हा पॅक करून शेणा ठेवणार. हां हां. हे किती दिवसात नेतात इथून उचलून? ही पॅकिंग करायचं संध्याकाळी न्यायचं. संध्याकाळी आपण न्यायचं असतं का? गाव आपल्या गाडीत न्यायचं असतं. होय. मला वाटतं ज्यांनी खरेदी केली ती इथून येऊन घेऊन नाही जातात की आपण काय? आपण तर नेऊन पोचवायचं त्यांच्यापाशी. आणि तिथे नेऊन आपण पोचवा लागतं हा. का?